मी सांग याच्यामध्ये व्हिडिओ चांगले येते का याच्यामध्ये? समर्थ आणि आज होती बैठक म्हणून आज मी लेट चालले कामावर आणि मला आज जायला कंटाळा आलाय. पण मला थोडासा ऑफिसमध्ये काम आहे. ऑफिसमध्ये म्हणजे आज गार्डनमध्ये काहीतरी आहे, तुम्हाला मी दाखवतेच, तर तुम्ही ब्लॉग बघतच राहा. आणि हा मोक्ष आहे जो बोलतो मला पण घे. काय झालं तुला? हाय कर. हाय. मग जेव्हा आमच्या गावात लग्न असतं ना तेव्हा आमचे हाल होतून जायचं, तर आम्हाला आता एक कच्च्या रोडने जावं लागतंय. आणि बघा आमचा रोड कसा आहे, कारण की आता गावामध्ये लग्न आहे तर पूर्ण रस्ता ब्लॉक झाला आहे, म्हणून मग आम्ही कच्च्या रोडने चाललो. एवढी धूळ उडतंय आणि शेतांशी जायला लागतंय, असं वाटतंय का आम्ही डोंगरांशी चाललो सर्व. आणि बघा केवढी धूळ आहे. आता गाडी चालली समोर एक, त्याची धूळ उडतंय म्हणून मी स्कार्फ बी बांधूनच जातो. नेहमी तर स्कार्फ बांधूनच जातो मी अशी. पण आता पोचली मी ऑफिसमध्ये. बघा पीसला आता पोचली मी ऑफिसमध्ये. आणि मला खरं तर आज जायची जी इच्छा नव्हती तरी मी आली, कारण की परत मला जास्त सुट्ट्या झाल्यात या महिन्यात आणि त्याच्यामुळे मला येणं भाग होतं. आणि तरी पण मला अजून सुट्टी लागेल म्हणून मी आज आली. आणि आज होतं काम आहे, कारण की काम नसतं तरी पण मी सुट्टी घेऊ शकली असती, असं काय नाही. बट आज आहे वेडिंग, तर तुम्हाला मी दाखवते की वेडिंग कसे करतात इकडे. मी लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बोललेलीच की वेडिंग वगैरे होतात, तर मी तुम्हाला आता दाखवते वेडिंग कशा आहेत कशा नाही, आमच्याकडे किती प्रॉपर्टीचे कसे लोक अरेंजमेंट करतात ते सर्व. आणि आता तर एवढी हीट आहे तर मोस्टली सर्व लोक पूलमध्येच एन्जॉय करतात, जसे का पिकनिक बनवायला लग्न नाही. तुम्हाला दाखवते चला की कसं काय, आणि ब्लॉग बघतच राहा माझा. आता मी आले गार्डनमध्ये. तर हा आहे हल्दीचा सेटअप. आणि हे बघा लोक कवडे आंघोळ करायला लागले. उन्हाळ्यामध्ये लग्न असलं ना काही असंच होणार आहे. सगळी माणसं म्हणजे लग्नासाठी नाही फक्त पिकनिक करायला आले ना असं वाटतं यांना बघून. सगळी माणसं पाण्यामध्ये एन्जॉय करायला लागले ना, अर्धी तर कलिंगड वगैरे घेऊन खायला लागले. हे बघा कसे. आणि सगळी नुसती इकडे तिकडे खाऊन घाण झाले पूर्ण. एवढा घाण झाले की काय सांगूच नका. लग्नामध्ये ना असं एखादा तरी कार्टून असते जो इकडे तिकडे छेडछाड करत असते, तसंच हा बघा कलिंगडचा साल घेऊन स्पीकरमध्ये घालून बघायला लागते जाते की नाही. इथे जेवणाची तयारी चालू आहे. हा पैसे जेवणासाठी देतोय आणि सिलेंडर बरे भेटले नाही तर सिलेंडरचे तर वांदे चालू आहे. आणि इथे कापा, कारण की आमच्याकडे पाणी खूप कमी आहे. आहे तर हे टँकरचं आम्हाला पाणी मागवायला लागते. ये सर उसको पता नहीं रहता रे. ट्रांसफर कर जा अभी. ए जा इसराइल को बुला. ये इधर करेगा पानी क्या ट्रांसफर करना क्या करना है, लगा के वहाँ चालू करना है. ट्रांसफर नहीं करना. अरे पानी ट्रांसफर सीधा ट्रांसफर इस पे करो. ट्रांसफर मत करो. अरे त्याला माहिती पण नसते रे शानू, तेरे को कुछ भी पता नहीं रहता इधर. हे इथं गरमी जाम वाढलंय, त्याचं डिस्कशन चालू आहे. गरमीने आमची जाम वाट लावली, नुसता घाम घाम झालाय. 36, 30, 40 पे कोणता आहे सर? बसा तुम्ही माझी व्हिडिओ. अच्छा है, फोटो तो अच्छा आ रहा है वैसे, देख तो सही. मी फोटो नाही काढले, मी ब्लॉग बनवतो. तरी पण चांगलं येते ना, क्लॅरिटी आहे पण चांगले येते का याच्यामध्ये. येले वो दे दे मुझे. मी सांग याच्यामध्ये व्हिडिओ चांगले येते का याच्यामध्ये. ही है याच्यामधली वीडियो. मुझे लग रहा है मेरे मोबाइल में ज़्यादा अच्छा आ रहा है. ए मनीष कौन है? तेरे साले ने फोन किया है, रुक. ये ले लगाना रे अजीत, 1-2 कैमरा. कुछ दिखता नहीं है. अरे मैं क्या बोल रहा हूँ, फिर भी दिख रहा है ना. ये रात को नहीं दिखता है. ये रात को कपड़ा डाला है. ये देखा, ये ये कितने का है रे कैमरा? कितने का है ये? और ये रात में भी दिखता है उसमें? अच्छा रात में पूरा फुल कलर
सर मागवायचे आपण तर बाहेरसाठी एक हा एक चांगला काय यही आहे रे वो हा टेरिस का बट त्यांचा होम झाला वाटतं इकडे पूजा चालू आहे. वालांचं डेकोरेशन बाकी आहे ते सेटअप होतोय. यांचं लग्न रात्रीचं आहे म्हणून थोडं मग हे वेट करतात. आज आम्ही डबा नव्हता आणला आणि आम्हाला आज 2 वाजले जेवायला म्हणून आम्ही पटकन जेवून घेतो. क्या चिकन? ये चिकन काय अभी खा लेते हैं. क्या अभी खा लेते हैं. अभी वापस खाना खाएगा तो उस समय थोड़ा खाया था, अभी जाके खा लेते हैं. चले पर तेरा पेट है कि क्या है फिर? उस समय कम खाए थे, नहीं देखे थे मेरा प्लेट. नहीं जा खा जब दोबारा खाया हमने खाया. ठीक आहे खा ले आता परत जेवण जेवतोय कारण की बोलते की मॅडम हमें भी चिकन चाहिए. मला ठीक आहे बरं घे आणि जेव. इथे उन्हामध्ये 38 सेल्सिअस तापमान आहे. टँकरचं पाणी आता टाकीमध्ये झालंय भरून आणि उरलेलं पाणी आम्ही पॉन्डमध्ये टाकायला लावलाय. त्याच्यामध्ये ना छोटी छोटी असं बारीक आता मच्छी आहे. मी ऑर्डर केलेलं पार्सल तर तुम्हाला माझं पार्सल आलं मी तुम्हाला दाखवते काय पार्सल आहे. आणि खूप दिवस झाले माझं लेट पार्सल आलं खरं तर नाहीतर कधीच येतं. आणि पार्सल मी काय आलं ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा हे पार्सल आहे ॲमेझॉनवरून आलं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय आहे हे मी तुम्हाला दाखवते आता. तर हे आहे मुसली आणि हे कधी म्हणजे मी नॉर्मली अशी खाते. म्हणजे फ्रेंड लोक मला सजेस्ट केलेले की हे खा म्हणून मग मी ऑर्डर केलेले. आणि खूप दिवस झाले आता माझं नाहीतरी पण 4-5 दिवस झालेले माझं हे संपलेलं. तर हे दुधात टाकून किंवा मी दुधात टाकूनच खाते हे. आणि हे चॉकलेटचं आहे मुसलीमध्ये सफोलाचं मुसली आहे हे. आणि मला खूप आवडते. आणि मी नाश्ता कधी माझा नाश्ता होत नाही आणि सकाळी मी घाईत कामावर येते त्याच्यामुळे मग नाश्ता करायला भेटत नाही म्हणून मी हे फक्त डब्यामध्ये तरी घेऊन येते आणि मग दूध गरम करून त्याच्यामध्ये हे टाकते. आणि सकाळी मला हे खाल्लं ना की नाश्त्याची गरज पडत नाही म्हणून मग माझ्यासाठी हे एक चांगलं ब्रेकफास्ट म्हणून पण काम करतो. आणि मला एक खूप आवडतं. याची टेस्ट तुम्ही ट्राय करा कारण की खूप भारी लागतं हे खाण्यासाठी. याच्यामध्ये पपया, चिया सीड्स, बदाम, पंपकिन्स, त्याच्यानंतर चॉकलेट्स हे सर्व आहे याच्यामध्ये. बघा तुम्ही सर्व याच्यामध्ये दिले तर तुम्ही पण ट्राय करा हे. आणि मोस्टली हे जिम जाणाऱ्यांसाठी खूप चांगलं आहे. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही ॲमेझॉनवरून तुम्ही ऑर्डर करू शकता. डेकोरेशन होते अजून. हा इथे स्टेज, हा इथे विधिमंडप. The next day. तर झालं पण आता लग्नानंतरची घाण तुम्ही बघितली नसेल तुम्हाला मी दाखवते घाण किती करून ठेवते ही लोक. आणि वेडिंग असल्यावर घाण तर होणारच म्हणून जास्त म्हणजे या टायमाला जरा जास्तच घाण झालं. एवढं आम्ही क्लीन केलं काल तरी पण आज एवढी घाण नुसते बॉटल इकडे तिकडे आणि लग्नाचे त्यांचे सामान हे ते अजून पडलेलंच आहे. वेडिंगच्या नंतरची जास्त आणखीन आम्हाला हे करावं लागते क्लिनिंग. जेव्हा वेडिंग असते तेव्हा काय रूमच क्लीन करून द्यायला लागते पण जेव्हा रूम पूल वगैरे सर्व पण आत्ताचे तुम्हाला दाखवते किती घाण करून ठेवले रूममध्ये. तर हे बघा हे अशी हे बघा ते रूम तर तरी पण यांनी काढलाय. तर ही आता रूमची आल्यात बघा. रूम एवढी घाण त्याच्यानंतर हे पूर्ण घाण करून ठेवतात ते. आणि एवढी सर्व आता घाण ही परत क्लीन करायची आहे. ही एकच रूममध्ये नाही बाकीच्या रूममध्ये पण तशीच घाण आहे. हे बघा म्हणजे डस्टबिन वगैरे पण देतो आपण त्यांना तरी पण त्यांची घाण काही कमी होत नाही. आणि लग्न असल्यावर घाण तरी होणारच. आता पूर्ण रूम गार्डन वगैरे क्लीन करायला लावले पोरांनी.
आणि क्लीन करूनच, कारण की दुसरी बुकिंग पण असते ना, म्हणून गार्डन तर पक्काच घाण झालाय नुसता. हे बघा, हे वेडिंगच्या आता एवढी घाण. हा आहे कॅटरिंग. घाणच घाण झाले जास्तच, म्हणजे या टायमाला या वेडिंगची बुकिंगने जास्तच घाण करून टाकली.